श्रीराम याला श्रीलंकेला जायचं म्हणून तो सेतू बांधत होते, त्यावेळेस प्रत्येक वानर सेनेमधले प्रत्येक जण एका दगडावर राम लिहून तो दगड त्या पाण्यात टाकायचे समुद्रात आणि तो तरंगत होता. हे बघून रामाला पण आश्चर्य वाटलं की अरे आपलं नाव लिहिलं तर तो दगड तरंगतोय. मग त्यांनी एक प्रयोग केला की त्यांनी एक दगड उचलला, कोणी बघत नाहीये असं बघून तो फेकला पाण्यात. त्याला वाटलं आपणच राम आहे ना, आपण एक दगड फेकला तर काय तो पण तरंगायला पाहिजे, पण तो बुडाला नेमका. आणि त्याला फार असं वाटलं की अरे बापरे हे असं कसं काय झालं. तर त्यांनी विचारलं इतरांना की म्हणे मी फेकलेला दगड बुडला म्हणे, तुम्ही राम लिहिता तर तो तरंगतोय, मी स्वतः राम असून माझा दगड बुडला म्हणे. तर त्याला त्यांनी उत्तर दिलं वानर सेनेने की म्हणे ज्याला तुम्ही फेकून दिलं त्याला तो कसं तरंगणार म्हणे, ज्याला रामाने सोडलं तो कसा तरंगणार. बरोबर आहे. म्हणून आपल्याला भवसागर पार करायचं असेल तर श्रीरामाचं नाव घ्यावं लागेल. श्रीरामाचं नाव असं त्याच्यावर म्हणतात. तो समुद्र पार केला, आपण भवसागर म्हणजे आपला पार करायचं असेल तर श्रीराम जय रामचा जप करा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपण भवसागर सहज तारून जाऊ शकू. थँक्यू पावले सर. तर असं आहे की ह्या कोरोनाच्या काळामध्ये ते लोकच फक्त आनंदात आहेत की ज्यांना काहीतरी छंद होता, काहीतरी व्यासंग होता, काहीतरी चांगल्या सवयी होत्या पॉझिटिव्ह, किंवा ज्यांनी काहीतरी उपासना केली, त्यांनी काहीतरी जप केला, स्तोत्र वगैरे मंत्र हे केलं, तर ते लोक आता खुश आहेत. पण ज्या लोकांना कशाचं छंद नव्हता, काही नव्हतं, उलट त्यांना व्यसन होतं की काही लोक म्हणजे ऑकेजनली ड्रिंक करत असतील, किंवा काही लोकांना स्मोकिंगचा नाद होता. सुरुवातीच्या काळामध्ये सगळंच बंद होतं, त्यावेळेस त्यांची फार पंचायत झाली. हा, काही आता जे ड्रिंक होतं ना ते अनऑफिशियल ड्रिंक करत होते, म्हणजे ते काहीतरी वेगळ्या कारणाने बाहेर जायचे आणि ते संधी साधून ड्रिंक करायचे. त्यांना मग ते सुद्धा करता येईना. ज्यावेळेस ड्रिंक म्हणजे दारू मिळायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांना ते सुद्धा करता येईना, कारण त्यांना कारण नव्हतं ना सांगायला काही. बाहेर जायचं तर तू कशाला चालला. मग त्यांची इतकी म्हणजे ती कोंडमारा झाला त्यांचा, आणि तो सगळा कोंडमारा कसा निघतो बाहेर की मग काहीतरी कारण असतो, बायकोवर भांडण करत बसायचं किरकोळ कारणाने, किंवा मुलांवरच चिडचिड करायची, मारहाण करणे, असे सगळे प्रकार सुरू झाले. तर हे ते सगळे लोक तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, ते लोक असे होते की त्यांनी काही उपासना केली नाही, किंवा त्यांनी कोणता छंद सुद्धा जोपासला नाही चांगला पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे ते लोक फार अडचणीत आले, आणि अशाच लोकांना सध्या प्रॉब्लेम आहे. तर ह्या उपासनेच्या निमित्ताने मला हे सांगावं वाटतं की काहीतरी ठीक आहे, इतके दिवस नसेल तुम्हाला काही छंद उपासना करण्याचा किंवा दुसरं काही गोष्टी करण्याचा, तर आतापासून अवश्य त्याचा तुम्ही बोध घ्या की काहीतरी आपल्याला मन रमवायला पाहिजे, आणि त्याच्याने आपल्याला नक्कीच फायदा होतो.